काय वाटतं तुला, करू की नको? एवढा विचारात काय करतो? वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज लुकिंग ॲब्सोल्युटली फाईन. सो आजचा व्लॉग अजून मी एडिट नाही केलेला आहे, पण होऊन जाईल. 9 वाजता अपलोड होऊन जाईल, एवढं काही टेन्शन नाही आहे. सो आजचा प्लॅन आहे, जसं तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये बोललो, आज जायचं आहे नाशिकला. सो फुल रेडी आहे. बाकी आता तशी ट्रेन पाहिजे आहे. ट्रेन ॲपेरंटली आहे 8:45ला. सो बाकी रेडीत आहे. थोड्या जस्ट ट्रेन वगैरे आहे, ट्रेनने जाऊ. मग तर आउटफिट कसं आहे सांग. ट्रेनमध्ये तर बसलो आहे. ब्लॉग अजून अपलोडच नाही होते. ब्लॉग अपलोड नाही होते. फायनली नाशिक आलेलं आहे, पण प्रॉब्लेम झाला होता. कॉपीराईट म्हणजे आलं होतं. कॉपीराईट स्ट्राईक नव्हती पडली, म्हणजे गाणं वापरलं होतं ते डिटेक्ट केलं होतं. त्याच्यामुळे आता ते परत रिमूव्ह करावं लागेल, परत व्हिडिओ अपलोडला लावावं लागेल. काही ना काही काम करायला गेलं की पोपट ना पोपट होणारच नाशिक. एवढा वेळानंतर नाशिकला पोहोचलो. आता कार्यक्रम नाही, असंच काम करायचे मस्त. फायनली व्हिडिओ अपलोड झालेला आहे. म्हणजे ते म्हणलं कॉपीराईट, पण कॉपीराईट नाही आहे, तसं काही सीन नाही आहे, पण चेक केलं आहे. सो आता अपलोड झालं आहे. सो तेच आता रिक्षा व्हायची आणि कल्टी घ्यायची, सिम्पल. फिनिश नंतरच बोलतो. आता काय रिक्षातच. सो आता खऱ्या अर्थाने नाशिक मेन सिटीमध्ये आलं. मेन नाही अजून तसं, हा म्हणजे जिथे मी आधी राहत होतो त्या एरियात आलं आहे. तेच मावशीकडे जायचं आता. गाडी घेईल आणि मेन नाशिक जे आहे, जुनं नाशिक म्हणतात, तिथं जाईल. काय बघ, काही नाही, चालू हाय टाटा, हाय टाटा, हाय टाटा. आज चालू आहे. पाहू आता काय. नेमकी माझी जुनी शाळा जी होती ती त्या साईडला आहे, मी या साईडला आहे. ते दाखवलं असतं. जुन्या आठवणी जातात. आपल्या जुन्या ओल्ड मेमरीज. अपेरंटली हे जे गार्डन आहे याला ट्रायंगल गार्डन म्हणतात का, कारण की ते स्ट्रक्चर कसं आहे, काय काय लोक नाव ठेवतील त्याची. आपला आधी तर ही बिल्डिंग नव्हती, माहिती का, काहीच नव्हतं. आत्ता रिसेंटली 1 वर्षामध्ये असं झालं आहे. आणि आता हे जे आलं यावेळेस नाशिकला, हे मी 4 महिन्यानंतर आलो, म्हणजे भरपूर मोठा गॅप पडला. नाही तुम्ही कधी कधी चक्कर मारायचो, मित्र वगैरे राहायचे ना, म्हणजे आहे आता तर पण मास चक्कर. पण आता काय त्यांचे पण एक्झाम आहेत. आता रिसेंटली तुम्हाला माहिती असेल तर जेईच्या पण जेई मेन्सच्या फर्स्ट अटेम्प्ट झाली आहे, त्याच्यामुळे आलो म्हटलं हो आता थोडं मित्रांना वगैरे भेटेल. सो बऱ्याच दिवसांनी मी जे आमच्या ओल्ड टीचर होत्या, म्हणजे आम्ही त्यांना आंटी म्हणायचो, त्यांच्याकडे म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मी तिकडेच होतो, ट्युशनचे टीचर, त्यांच्याकडे जाऊन आलो. तर असं ओल्ड मेमरी असं चांगलं वाटतं नाही का, की बऱ्याच दिवसानंतर भेटलो. हां, फर्स्ट टू 10th. एनिवेज लाईफ अशीच आहे. तुम्हाला जेव्हा जुन्या मेमरीज आठवतात, जुन्या मेमरीज तुम्ही परत तुमच्या अशा बाहेर निघतात. चांगलं आहे बरं का, वाईट नाही म्हणत. आता एक काम झालं, आता जातो. आता जे मेन काम आहेत मेन नाशिकमध्ये, जुन्या नाशिक, ते जायचं आहे आता. म्हणलं गाडी घेणार. गाडी घेतलं आता. गाडी घेतल्याशिवाय काही कामं होत नाही. हे नाशिकचं हे बरं, गाडी तुमच्याकडे पाहिजे. अरे रिक्षेमध्ये टू व्हीलरच म्हणजे की नाही का, कारण की रिक्षेमध्ये तुम्हाला फुल पैसे पण जातात. सिटी लिंक, कारण की द्वारकाचं अंडरग्राऊंड टनेल नसता का, सबवेज, त्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे ते काही तिथून बस जात नाही किंवा रिक्षा जात नाही. त्यामुळे 2 व्हीलर इज मस्ट इन नाशिक, जर तुम्हाला काम फटाफट करायचे आहे त्याच्यासाठी. पण एका दिवसात सगळी कामं झाली पाहिजे आपली. एका दिवस पण नाही, 1 दिवस पण 6 तास असतील. 6 ते 7 तास तेवढे सगळे जायचं फिरायचं गावात. अजून एक ओल्ड मेमरी ही जी आहे ना, एक सेकंड नाव दाखवतो नाही का तो, मदर्स टच. इथं प्ले ग्रुपला होतो मी. इथं एरियात आलो की जुन्या मेमरीज येतात नाही का. प्ले ग्रुप म्हणजे आधी ज्युनियर किती प्ले ग्रुपला हां, प्ले ग्रुपच
नंतर नर्सरी टू KG नाही नर्सरी टू 4th रंगूबाईला हा होता रंगूबाई आणि 5th तेच ती नेमकी शाळा त्या साईडला आहे आणि मी या साईडने आलो असं. MS कोठरीला होता हा MS कोठारी आणि त्याच्या त्या 1st टू 10thच्या आंटी हा, होत्या म्हणजे- कॉलेज आंटी. टीचर होत्या काय राहतं हो ना तुम्हाला ओल्ड मेमरीज राहतात त्या बेस्ट आहे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही ते लिव्ह केलेलं असतं ना म्हणजे जगलेलं असतं खरी गोष्ट नाही का भारी वाटतं इनेस आता मावशीकडे जातो गाडी घेतो कामाला निघा सिम्पलचा फंडा नाशिकचा डॉगेश भाई काय म्हणतो दिवसातला दुसरा पोपट मावशीकडे आलो मावशी घरीच नाही कसं वाटलं दुसरा पोपट दिवसातला काही काम करायचं ठरवलं पोपट होणारच हो काय फोन तर लावला हे डॉगेश भाई जाऊ दे रिचार्ज छळत नाही जाऊ त्याचा बसला विचारा कोणा त्रास देत नाही बस फायनली चाललं आत्ताशी कामानं किती 1:15 वाजले ठीक आहे पण आता काय थोडा चालतच नाही का वेळ अपेरंटली हा जो रोड आहे हा बुधा हलवाईचा रोड आहे बुधा हलवाई फेमस आहे नाशिक जिलेबीच अपेरंटली हा आहे भद्रकाली एरिया मशीनच्या दुकानात थोडं काम होतं म्हणून चाललं आहे अपेरंटली ही जी आहे ही पूर्ण लेन हुंडीवाला लेन म्हणतो नाव जरा अँटिक आहे ना ठीक आहे हे आता सगळं स्टिचिंग वर्क जास्त किंवा टेलरिंग वर्क सगळीकडे त्याचेच दुकान आहेत तुम्ही कुठं बघितलं तेच आहे आता त्याच्यातलंच एक दुकान आहे हो तेच दुकान आहे आता एक दुसरं काम आहे ब्लॉग माझ्या लक्षात राहणार त्याने किती काम झाले किती बाकी अपेरंटली आता 1:50 झाले 2 वाजायला चालले ठीक आहे नॉट बॅड दुसरं काम आहे जसं 1 वाजता निघालं त्या अर्थाने एवढ्या गोष्टी आहे कटर भारी आहे हो 2 घेतले ना म्हणून नाही गरजेचं आहे म्हणून घेतलं असं काय टाइम ती एक पेन्सिल घेतली ही व्हाईट ती एक व्हाईट पेन्सिल पण घेतली काय काय नवीन गोष्टी पाहायला मिळतं कळतच नाही ठीक आहे एक्सप्लोरिंग मी ते कधी येत नाही त्याच्यामुळे मला माहिती असते ग्रे कलर बॉटल आज जास्त नाशिकमध्ये हेच काम असतं जास्ती करून मेन त्याच्यामुळे नाशिकला चक्कर राहते आणि अपेरंटली यावेळेस खूप जरा जास्ती लेट झाला 4 महिन्यानंतर नाशिकला आलो फुल शटलची सुईचं पण पाक पेन्सिल सिस्टम आहे काय सोलता येते पेन्सिल दिसतंय का अबल तिची नागपुरी लेस पाहिजे एवढं सोया याच्यात पण नंबर आहे एवढ्या लेस आहेत ना एवढ्या लेस म्हणजे लेस इन द सेन्स की डिझायनर लेस नसतं का जे आपण ड्रेसला लावतो लेडीजचं बरं का एवढ्या लेस आहेत म्हणजे इकडे याच्या मागे वरती एवढ्या लेस पाहिजे गर्दी किती वरती कर काय कॅमेरा वरती कर ना पाहिलं काय गर्दी शनिवारची गर्दी इथून सगळीकडे इथून मध्ये गेले तुम्ही या गल्लीतून ती अपेरंटली ही जेवढी गल्ली आहे तेवढी सगळी स्टेशनरी म्हणजे इथून मध्ये सुद्धा गेले ना सगळी स्टेशनरीची गल्ली म्हणजे बुक्स पाहिजे असतील पेन्स पेन जेवढं काही मटेरियल आहे तेवढं सगळं होलसेलमध्ये इथं काहीतरी आहे दुसरं काम आहे तेवढं करता येईल तुम्हाला स्टेशनरीचं दुकान दुसरं कोणतेच दुकान नाही मेन गल्लीच त्याच्यासाठी आणि पुढे गेलं की तुम्हाला व्यायामशाळा आहे तिथे मल्लखांब वगैरे सगळ्या गोष्टी होत्या जे म्हणजे यशवंत व्यायामशाळा होती हां तीच आहे आणि त्याच्यापुढे मग काय गोळे कॉलनी इन द सेन्स की त्याच्या आधी मोबाईलची दुकानं आहे म्हणजे सगळे मोबाईल ॲसेसरीजपासून मोबाईलची दुकानं आणि गोळे कॉलनी जिथं मेडिसिन्स वगैरे सगळं होलसेल भाव किंवा जिथे म्हणजे स्टॉकिस्ट वगैरे राहतात ती सगळी गल्ली आहे अपेरंटली तिथंच आहे नंतर आहे गोळे कॉलनीत पण काम आहे एक ते पण करायचं आहे मेडिसिनचं अपेरंटली सगळे दुकानं इथून ते हे बघा मध्ये आहे ना
हे पण सगळे मोबाईलची दुकान आहे. स्क्रीन गार्ड लावायचं काय लावायचं राहिलं सगळं इथं लावता येतं. आणि इथं पुढे गेलो मध्ये ती गोळे कॉलनी म्हणजे ते काम व इकडं काम सगळे A to Z सगळे दुकानं इथे याचे मोबाईलचे येते. आणि त्या साईडला सगळे फोटो म्हणजे फोटो पासपोर्ट फोटो नाही करतो आपण त्याचे दुकानं आहेत वेगळ्या वेगळ्या सगळे इकडे. आणि तिकडे पुढे गेले पुढे काय पुढे आरके अशोक स्तंभ आरके हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी नाही का. हे सगळी गोळे कॉलनी आहे जे इथून पुढं सुरू होते. आणि इथं LIC पण आहे. LIC इथं परत मध्ये गोळे कॉलनी सगळे इकडे गोळ्या सगळं फार्मास्युटिकल्स स्टॉकिस्ट सगळं इथे. इकडे थोडंसं आयुर्वेदिक पण आहे. परीक्षा तुम्हाला जर स्पोर्ट्स किंवा नी कॅप म्हणा ते इकडे घ्यायचं. बाकीच्या गोष्टी घ्यायच्या असतील तिकडे घ्यायचं. आयुर्वेदिक पण याच साईडला आहे सगळं एकाच ठिकाणी आहे फक्त डिफॉल्ट वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये बस एवढं सिस्टम आहे. फायनली मोबाईलची स्क्रीन गार्ड चेंज याचं चेंज बाकी याचं पण चेंज केलं. त्याच्यामुळे आता फ्रंट कॅमेऱ्याने मला ब्लॉगिंग करता येते आहे त्यात आधी करता येत नव्हतं. ते कवर पाहिजे कवरची वाट लागली. अरे कवर काय हे दाखव कवर आहे स्पायडरमॅन पसंत कशी फिरा काय झालं कवर माझं नाही आहे. ॲपरंटली इथून जे पूर्ण आहे एवढी साईड दोन्ही साईड सगळीकडे मोबाईलचे दुकान आहे. त्याला काही कुठं नाही आता हे नाही म्हणजे नाव आहे याला आता आठवत नाही मला. आता भरपूर एक तर मी आलोच एवढ्या दिवसानंतर परत नाशिकला आठवत नाही का आता सांगतो पण मी नाव नंतर आठवलं की सांगतो नाही का. समोर पण सगळं हेच आहे. ही आहे गंगा नदी. आता रिसेंटली आरती पण झाली होती ना म्हणजे काही नाही गंगा आरती झाली होती आता. त्याच्यानंतर परत आता बहुतेक साफ करतील एखाद्या वेळेस ते म्हणजे आता परत ती म्हणजे हां कुंभमेळ्यासाठी मेन काम चालू आहे नाही का. या साईडला गंगा आहे आणि हा जरा सगळे तपोवनमध्ये तपोवन म्हणजे स्वामीनारायण टेम्पल वगैरे सगळं. आमचं घर पण होतं आधी तिकडे ती पण बिल्डिंग दाखवते मला म्हणजे संध्याकाळी जाणार आहे तिकडे मी. आवाज किती येत असेल गॅरंटी नाही नंतर बोल. हे आहे स्वामीनारायण खाली कपिला गोदावरी संगम आहे नदीचा. हा जो पूल आहे हा आम्ही रोज सकाळ संध्याकाळ हे रामसृष्टी उद्यान आहे खालचं. इथे आम्ही फिरायला यायचो. आणि ही जी बिल्डिंग दिसते तुम्हाला ही जी ट्रायंगल शेप जो एरिया आहे ट्रायंगल शेपची जे आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही त्याच साईडला 12th फ्लोअरला राहायला होतो. तिथे आमच्या खूपशा आठवणी आहेत चांगल्या. त्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहायला होतो सगळ्यात टॉपच्या फ्लोअरला. हे आमच्या इथलं फेमस मारुती वेफर्स आहे. हे आमच्या इथलं मारुती वेफर्स आणि त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूचा जो रोड आहे तिकडे आम्ही राहायला होतो कर्मा गॅलेक्सी म्हणून.
हे बघा हा पूर्ण तपोवन रोड आहे आणि हे इथे जी आमचं मध्ये वाईट गाडी आहे ना ती जी ती मध्ये माझ्या- गल्लीमध्ये तिथं जी वाईट तिथं आमचं आधी घर होतं जुनं. आमचं जुनं घर हे आमचं जुनं घर हा सगळा तपोवनचाच रोड आहे. सो ही होती माझी जुनी बिल्डिंग, म्हणजे इथं आम्ही राहत होतो. तर म्हणजे ही नव्हती, ही विंग माझ्या मित्राची आहे, हे विंग आहे, आम्ही सी विंगमध्ये राहत होतो. सो ओल्ड मेमरीज म्हणायच्या. चला वरती तशीच आपल्या घरात बऱ्याच दिवसानंतर नाही. आता मित्राला भेटतो बऱ्याच, आता जवळपास 1 वर्ष होईल. आम्ही आधीच एकदा आलो होतो, आता भरपूर दिवस झाले. आणि जेव्हा मी यायचो नाशिकला थोड्या दिवसानंतर, पण तेव्हा पण भेटणं काय होत नव्हतं. आता बऱ्याच दिवसानंतर भेटेल का नाही का, भेटतो. आमच्या सोसायटीतला व्ह्यू बघा, दिस इज ऑल द व्ह्यू. हा जिथं आत्ता मी आलो त्या रस्त्याने गंगा आहे, ही गंगा नदी. इकडे ही जी साईड आहे त्या साईडला रामाची मूर्ती पण आहे. हे आपला सनसेट, ही बिल्डिंगची बॅक साईड आहे. मी इकडेच होतो, पण ही ए विंग आहे, मी सी विंगमध्ये होतो, त्या साईडच्या विंगमध्ये होतो. ॲपेरंटली 12th लास्ट फ्लोअर आहे. फुल नाशिक दिसतंय इथून, एकदम चुम्मेश्वरी मजा होती. फोकसच होत नाही. भीती वाटते नाही का फोन खाली पडेल असं वाटतं, पण एवढं काही टेन्शन नाही. पण आता खाली जातो. दिस इज आर मित्र, परम मित्र नील शिंदे. ॲपिरंटली ही इज ॲपिअरिंग फॉर 12th. काही नाही, एवढं इंग्लिश झाडत नाही मी, मराठीतच बोलतो. आता त्याची 12वीची एक्झाम आहे, त्याच्यानंतर लगेच CET आहे. बाकी इंट्रोडक्शन तो देऊ शकतो. काय बोलू, थोडा कॅमेरा सायन्स होतो, समजून घ्या आता. नाही कसे मजेत आहे का सगळे? अभ्यास करत राहा मान्नो. समजलं. आता खाली जातो. मग काय सुटून गेली सवय. ही जी आहे बरं का सोसायटी. हे काय आहे अजून आपलं, याला काय म्हणतं, चेस्ट प्राईस म्हणता नाही मशीनला, की चेस्ट प्रेस? हां चेस्ट. हां ना, चेस्टसाठी ते तिथं ते नाही माहिती. हे पण विसरलो. बेंच आहे, डंबल कुठे गायब झाले? नाही, हा इकडे 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 प्लेट्स इकडे आहे, डंबल्स इकडे आहे. काय वाटतं, करावं की नाही आजचं सेशन? काय वाटतं तुला, करू की नको? एवढा विचारात काय करत होतो? अच्छा मला हा मग चुकवली. फुल आहे की चर्चा चालू आहे. यांच्या चर्चेमध्ये न घुसता जिमत करू. प्राणत जशी नोट्स. नील दोन्ही चांगले आहेत. दोन्हीसाठी एनडीए नाही लागेल इंडियन पायलटसाठी एनडीए हां ते पण आहे. हाँ कमर्शियल साठी DGCA की एग्जाम होती और मतलब मैं 12th के बाद भी डायरेक्ट कर सकता हूँ. मतलब फ्लाइंग स्कूल मैंने ज्वाइन किया ना तो वो 3 महीने में सिलेबस कंप्लीट. मेरा टारगेट ही IIT था क्या? हाँ मेरा एक्चुअली सोचा था IIT बॉम्बे नहीं तो फिजिक्स वगैरह करना था, बट अभी एक रीजन मैं एक्चुअली सोच ही रहा हूँ, मेरे को जम नहीं रहा है. इतनी धूल रहती है ना, वो बहुत तबियत मेरी वहाँ पे खराब हो गई. जोधपुर में पानी का भी बहुत इशू रहता है. तो उधर फिर हॉस्टल में रहेगा. कॉलेज के लिए क्या फिर हाँ कॉलेज मतलब और ओपन माइंडेड लोकांसोबत चर्चा केली की असंच भारी वाटतं. काही गोष्ट आहे, अशी लोकच काही सापडत नाही माहिती का. पायलट का पर अभी वही नहीं समझ रहा कि यार काय काय घर बांधले यार मी गेल्यापासून. हे मंदिर आहे, बिल्डिंग तर प्रगती केली खरंच. बिल्डिंग नाही बिल्डिंग अधोगती करतोय, लोक प्रगती करतोय. बात तर सही आहे, म्हणजे खरं पाहायला गेलं तर, म्हणायला गेलं तर. बिल्डिंग वाले काही नाही करत. सही बिल्डिंग करते. सडत चालली आहे, लोक वाढत चालले. लोक त्यांचं एवढे भारी घरं बांधणार आहे, बघ दाखवू शकतो त्यांना. अरे यार म्हणजे हे आधी काहीच नव्हतं बरं का, सगळे म्हणजे बॅरल लँडच म्हणता येईल ना.
लॉट्स खाली पडले होते. खाली होते काहीच, म्हणजे इथं कोणी घेतला पण नव्हता विकत, काहीच नव्हतं. 24 लाखला एक प्लॉट गेला. 24 लाख फक्त प्लॉट. फक्त एक प्लॉट 24 लाखाला. काय बोलावं. हिनेच झालं आजचं जिम सेशन तर झालं, म्हणजे आलो म्हणून आता तेच आता परत घरी जायचं आहे. अरे भाई हे तर काहीच नव्हतं भाई साहेब. इकडचा पण बघा, काय बोलावं. हिनेच आता घरी जायचं आहे. 8 वाजता गाडी आहे. आत्ता वाजले 6:45. मी पण आता लवकरच कल्टी घेतो, म्हणजे कसं नंतर धावपळ नको यायला परत मनमाडला यायचा. फायनली मनमाडला आलो आहे. आता काही जास्ती व्लॉग नाही करणार मी, घरी जातो, झोपेल आता. उद्या सकाळी एखाद्या वेळेस व्लॉग थोडा उशिरा येईल, तर समजून घ्या थोडंसं, कारण की आता पागल झालं काय, तर त्याच्यामुळेच आता व्लॉग पण नाही करणार मी, कारण की आता बॉडी थकली. आता आज बॅक वर्कआउट पण चांगला झाला माझं. ठीक आहे, 2 सेट चांगले झाले माझे, पण ठीक आहे भाई. आज खाडा किंवा सुट्टी नाही पडली, ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, सो फार सो गुड. तर आज मी असंच एड करतो ब्लॉग. सो विथ दॅट सेट प्लीज जर विथ दॅट सेट जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि नक्की कमेंट करा. असे व्लॉग दररोज येतील आता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. समजून घ्या थोडंसं, कारण की आता पागल झालं काय.